28 ऑगस्ट 2026 चंद्रग्रहण कसे पाळावे, वेळ, सूतक नियम आणि रक्षाबंधन मुहूर्त संपूर्ण माहिती. नमस्कार, ॲस्ट्रो असिस्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण 28 ऑगस्ट 2026 म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी या वर्षाचं दुसरं चंद्रग्रहण. खरं तर या वर्षीचं हे चौथं ग्रहण आहे, शेवटचं ग्रहण आहे आणि दुसरं चंद्रग्रहण आहे. तर या ग्रहणाविषयी सगळी माहिती आपण बघणार आहोत. हे ग्रहण आपल्याकडे दिसणार आहे का, कुठल्या देशांमधून दिसणार आहे, या ग्रहणाच्या दिवशी रक्षाबंधन आलेलं तर बहिणीने भावाला कुठल्या वेळेला राखी बांधायची, रक्षाबंधनाचा मुहूर्त कुठला आहे, बांधली तर चालतं का आणि ग्रहणात बांधली तर चालतं का, हे ग्रहण आपल्याकडे गर्भवतींनी कशा पद्धतीने पाळायचं आहे, ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता थोडक्यात बघूया चंद्रग्रहण म्हणजे काय. जेव्हा सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत येतात आणि पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि चंद्र अंशतः आणि पूर्वतः झाकला जातो, अशा स्थितीला चंद्रग्रहण असं म्हणतात. आता चंद्रग्रहण हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. खग्रास चंद्रग्रहण, खंडग्रास चंद्रग्रहण, छाया, उपछाया असे चंद्रग्रहणाचे प्रकार असतात. तर बघूया या चंद्रग्रहणाची संपूर्ण माहिती. या ग्रहणाच्या दिवशी 93 ते 96% चंद्राचा भाग हा झाकला जाणार आहे. त्यामुळे अतिशय सुवर्ण संधी खगोलप्रेमींसाठी आहे. खगोलप्रेमींनीही याचं लाईव्ह स्ट्रीमिंग नासाच्या YouTube चॅनलवर त्यांना पाहता येणार आहे. चला तर मग आता या ग्रहणाच्या वेळा बघूया. 28 ऑगस्टला राखी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी 6:53 वाजता हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे आणि याच दिवशी दुपारी 12:32 ही चंद्रग्रहणाची घटना ही जगभरामध्ये घडणार आहे. तर या ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 38 मिनिटं इतका असणार आहे. स्क्रीनवर शो होत असल्याप्रमाणे ग्रहणाच्या वेळा आहेत. छाया, उपछाया. छाया ही सुरुवात आणि उपछाया ही समाप्ती. या सगळ्या वेळा अशा आहेत. उपछाया ग्रहण 28 ऑगस्ट 6:53 वाजता सकाळी सुरू होणार आहे. खंडग्रास स्थिती ही 28 ऑगस्टला 8:04 सुरू होणार आहे आणि कमाल म्हणजे सर्वोच्च ग्रहण स्थिती ही त्याच दिवशी भारतीय प्रमाण वेळेनुसार 9:43 असणार आहे. खंडग्रास समाप्ती 11:22 आहे, तर उपछाया समाप्ती अगदी त्याच दिवशी 28 ऑगस्टला 12:32 होणार आहे. तर या ग्रहणाचा एकूण कालावधी 5 तास 38 मिनिटं इतका राहणार आहे. खंडग्रास कालावधी 3 तास 18 मिनिटं इतका राहणार आहे आणि उपछाया कालावधी 2 तास 20 मिनिटं इतका असणार आहे. आता हे ग्रहण कुठून कुठून दिसणार आहे ते आपण आधी जाणून घेऊया. त्यानंतर रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा ही कधी साजरी करू शकतो तीच माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत. युरोप, पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी महासागर आणि अंटार्क्टिकामधून दिसणार आहे. आता हे जे ग्रहण आहे हे आपल्या भारतामधून दिसणार नसल्याने आपल्याकडे या ग्रहणाला कुठलीही धार्मिक मान्यता नाही किंवा आपल्याकडे हे ग्रहण पाळण्याची सुद्धा काही गरज नाही. आता जे लोक कठोर पालन करतात किंवा ज्या कुटुंबामध्ये ग्रहणाचं हे कठोर पालन केलं जातं, ज्यांच्यासाठी ग्रहणाची सूतक वेळ ही चंद्रग्रहणाची सूतक वेळ ही ग्रहण चालू झाल्यापासून 8 तास आधी सुरू होणार आहे. परंतु कुठलंही कठोर पालन किंवा ग्रहण हे ग्रहण भारतात दिसत नसल्यामुळे हे ग्रहण पाळण्याची सुद्धा आपल्याकडे गरज नाही. तरीही हे ग्रहण ज्यांना पाळायचं आहे त्यांनी हे कशा पद्धतीने पाळायचं आहे आता आपण ते बघूया. त्यापूर्वी राखी पौर्णिमेचा मुहूर्त आपण जाणून घेऊया. राखी पौर्णिमेला ग्रहण आलेलं आहे तर बहिणीने भावाला राखी बांधली तर चालतं का किंवा गर्भवतींनी रक्षाबंधन साजरं करावं का. पंचांगानुसार रक्षाबंधनाचा मुहूर्त आहे ते मी तुम्हाला आता सांगत आहे. त्या दिवशी रक्षाबंधनाचा मुहूर्त हा सकाळी 6:10 सुरू होणार आहे आणि तो त्या दिवशी सकाळी 9:48 म्हणजे एकूण 3 तास 37 मिनिटांचा हा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आहे. हा मुहूर्त राखी बांधण्याचा आहे. पण आता बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येईल की अरे, त्या वेळेत या ब्रह्मांडामध्ये ग्रहणाची स्थिती ही चालू आहे, अशा वेळेला आपण राखी बांधली तर चालतं का. तर हो, नक्कीच या वेळेत शुभ मुहूर्तावर रक्षाबंधन साजरा तुम्ही करू शकता.
कारण ग्रहण दिसत नसल्यामुळे त्याचा दृश्य प्रभाव, धार्मिक मान्यता आपल्याकडे ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुद्धा नाही. परंतु तरीही तुम्ही फार कठोरप्रमाणे ग्रहण पाळत असाल, मनात असेल, तर मग अशांनी ग्रहण सुरू होण्याच्या आधी किंवा ग्रहण संपल्यानंतर म्हणजे 12:32 नंतर दुपारनंतर तुम्ही रक्षाबंधन साजरं करू शकता. आणि हो, गर्भवतींनी सुद्धा भावाला राखी बांधू शकतात. रक्षाबंधन साजरा तुम्ही करू शकता. आता गर्भवतींनी या काळामध्ये अतिशय सेन्सिटिव्ह झालेल्या असतात आणि बऱ्याच गोष्टी त्यांनी ऐकलेल्या देखील असतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, गर्भवतींनी ग्रहण पाहताना कुठलेही कडक नियम पाळू नये. खरं तर हे ग्रहण आपल्याकडे पाळायचंच नाही आहे, मी तुम्हाला हे वारंवार सांगत आहे. परंतु बऱ्याच जणींनी आणि बऱ्याच कुटुंबात आग्रह हा धरला जातो की ग्रहण न पाळल्यामुळे बाळाला जन्मदास दोष येतात. हे एक मीठ आहे. हे ग्रहण न पाळल्यामुळे नाही, तर ग्रहण पाळल्यामुळे नक्कीच दोष येऊ शकतात. ते कसं, आता मी तुम्हाला सांगते. जन्मजात दोष हे खरं तर जेनेटिक्समुळे येतात. परंतु तुम्ही कठोर ग्रहण पालन केलं किंवा ग्रहणाचं पालन केलं, जसं की काही खाल्लं नाही, काही प्यायलं नाही, किंवा तुमच्या बीपीच्या, डायबिटीसच्या, प्रेग्नन्सीच्या रेग्युलर गोळ्या तुम्ही खाल्ल्या नाहीत, तर मात्र डिहायड्रेशनमुळे किंवा तुमच्या गोळ्या न खाल्ल्यामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो. म्हणून कुठल्याही आततायी गोष्टी किंवा कठोर ग्रहणाचं पालन हे गर्भवतींनी बिलकुल करू नये. घरच्यांच्या समाधानासाठी आणि तुम्हाला मानसिक शांती मिळावी यासाठी या काळात जप, अनुष्ठान, स्नान, दान, पुण्यकर्म केली तर चालतात. स्तोत्रपठन, पाठपठन या गोष्टी इष्टदेवतेचा मंत्र त्याचा प्रभाव कैक पटीने वाढवतात, अशी देखील धार्मिक मान्यता नक्की आहे. म्हणूनच या काळात अशा धार्मिक गोष्टी करायला कुठलंही बंधन नाही. या तुम्ही नक्कीच करू शकतात आणि ग्रहणाच्या या संधीचा तुम्ही लाभ घेऊ शकता. परंतु कुठल्याही दृष्टीने कठोर ग्रहणाचं पालन करू नये. आणि हे ग्रहण आपल्याकडे दिसत नसल्यामुळे धार्मिक मान्यता सुद्धा या ग्रहणाला नाही. तर अशा पद्धतीने एक सुवर्ण मध्य काढून ग्रहण कसं पाळावं किंवा कसं पाळू नये हे आपण प्रत्येकाने ठरवावे. आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि ग्रहणाविषयी जागरूकता निर्माण करा. तुम्ही सुद्धा ग्रहणाला घाबरण्याची मुळीच गरज नाही. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.